छोट्या दोस्तांनो नमस्ते. आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण बोलणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळवाडी तालुका राहुरी इथल्या इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या आर्या राहुल खराडे या आपल्या मैत्रिणीशी. ही मैत्रीण अशी चुणचुणीत छान एकदम हसतमुख स्मार्ट एकदम, हो की नाही, तुमच्या सगळ्यांसारखीच. आणि तिला बरंच काही काही येतं. आपण आता तिच्याकडून गप्पांमधनंच जाणून घेऊया. आर्या, स्वागत आहे आमच्या बालमेळा कार्यक्रमात. थँक्यू. तुला जेव्हा आकाशवाणीवरती मुलाखतीसाठी बोलावलं तेव्हा तुझ्या मनामध्ये पहिला विचार काय आला किंवा तुझी प्रतिक्रिया काय होती? आधी मला खूप आनंद झाला, पण मग मी नंतर आजीला विचारलं की आजी म्हणजे आकाशवाणी म्हणजे काय असतं ग? मग ती म्हटली की ती रेडिओवर तुझा आवाज जाणार. तेव्हा मला खूप आनंद झाला आणि आता मी इथे. एकंदरीतच हे सगळं असं खूप छान वाटलं. मग ही बातमी तू कुणाकुणाला सांगितली शाळेत? शाळेत नाही सांगितली, कारण शाळेत जाणं झालं नाही. मग सगळ्या घरच्या मित्रांमैत्रिणींना सांगितली. अरे वा, आणि खूप छान. मग तुमच्या नातेवाईकांनाही तू सांगितलं असेल ना की हो, आता भरपूर. आता ह्या कोरोना काळामध्ये तुझी सुद्धा शाळा ऑनलाईन चालू होती, हो त्यामुळे तू सहजपणे मोबाईल हाताळू शकते. हो. मोबाईलमध्ये तू काय काय करते उद्योग? थोडेफार गेम्स खेळते, ऑनलाईन क्लासेस करते, मग अजून जे काय आपल्याला बदलता येईल मोबाईलची सेटिंग ते करते. आणि ती सेटिंग्स बदलल्यानंतर होणारी धावपळ, आरडाओरडाही होत असेल ना, मग हो त्यालाही सगळ्याला सामोरं जायचं. हो. असं करत करत तू शिकलीस आता ह्या सगळ्या गोष्टी. तुझं तर यूट्यूब पण चॅनल आहे म्हणे. हो आहे ना. आणि काय नाव आहे तुझ्या त्या चॅनलचं? आर्या खराडे. काय काय देतेस तुझ्या चॅनलवरती? म्हणजे अजून आत्ता सुरू केलंय. म्हणजे मी त्याच्यावर माझे व्हिडिओज टाकलेत बरेच काय काय. बरं बरं. की तू काय काय ॲक्टिव्हिटीज करते त्याचे तू व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड केलेस. हो. किती चांगली गोष्ट आहे. मुळामध्ये स्वतःचं एक चॅनल असावं असं कसं वाटलं तुला? म्हणजे आधी जेव्हा त्यांनी सांगितलं मी खूप व्हिडिओ पाहायचे. मग पप्पांना एक दिवस मी म्हटले की पप्पा आपण माझं एक यूट्यूब चॅनल करायचं का? माझी एक मैत्रीण खूप छान बोलायची, पण तिचं चॅनलच नव्हतं. आणि आधी माझं चॅनल बनवलं म्हणून तिचंही तिने चॅनल बनवलं. अशी तुमच्यामध्ये आता कॉम्पिटिशन चालू आहे. हो. मग या चॅनलवर तू काय काय देणार आहेस तुझ्या बालमित्रांसाठी? म्हणजे मला जे काय देता येईल ते मी सर्व देईल. ज्या चांगल्या गोष्टी जसं की महाभारतातलं, रामायणातलं, असं चांगलं अशा ज्या काही गोष्टी आहेत किंवा वेगवेगळे खेळ असतात किंवा गावाकडचे खेळ असतात की जे शहरातल्या मुलांना माहीत पण नसतात, हो की नाही. ग्रामीण भागात सूरपारंब्या खेळतात आणि ती मज्जा असते, ते शहरातल्या लोकांना माहितीच नसते. मग असं जे काही माहिती नाही, काही थोडंसं सिक्रेट पण आहे की सगळ्यांनी तुझ्या चॅनलला भेट द्यावी म्हणून सगळं सांगायचं पण नाही असं तू ठरवलंयस, हो की नाही. त्यामुळे तू सुद्धा मोजकंच सांगतेस मला की तुझं चॅनल सगळ्यांनी भेट द्यावी चॅनलला तुझ्या. आर्या, शाळेमध्ये तुझे मित्रमैत्रिणी कसे आहेत? खूप छान. म्हणजे आधी माझी एकच मैत्रीण होती, मग नंतर खूप मैत्रिणी झाल्या. तुझी आवडती मैत्रीण कोण आहे? श्रेया. अच्छा. आणि आपले जे सगळे सण आहेत त्याच्यात तुझा आवडता सण कोणता? मला रंगपंचमी जास्त आवडते. वा, का बरं? खरं तर आपण किती पाणी वाया घालवतो, रासायनिक रंग खेळले जातात. मी रासायनिक रंग नाही खेळत, मी नैसर्गिक रंगाने खेळते. आणि तू तयार पण करतेस तसे रंग? तयार म्हणजे थोडंफार. पालेभाज्या असतील त्याच्यापासून तू रंग बनवते. खूप चांगली गोष्ट आहे. आणि रंगपंचमी हा सगळ्यात आवडता सण आहे तुझा. या दिवशी काय करतेस? म्हणजे तू काय काय वापरतेस, रंग कसा खेळतेस, सगळं जाणून घ्यायचं आहे मला की हा सण का आवडतो तुला आणि किती जण तुम्ही खेळता काय? म्हणजे आधी मला आवडत नव्हता, कारण खूप भरायचे कपडे. मग नंतर मी गेले आणि आमच्या कॉलनीमध्ये तिथं ना एक कढई आणतात, त्या कढईमध्ये सगळ्यांना टाकतात. आधी मी खूप घाबरून पाळायचे जेव्हा लहान होते, पण आता मला मज्जा येते. मग आता मी पळत नाही, आता उलट मीच जाऊन त्याच्यात बसते. अच्छा. आणि अशी खूप सगळे मिळून तुम्ही रंगपंचमी करता. आणि मग हे सगळे रंगपंचमीचा रंग किती दिवस जात नाही, 8-10 दिवस. मग कसं वाटतं तेव्हा? आधी खूप मज्जा येते की आम्हाला दुसऱ्यांना दाखवता येतं की आम्ही एवढे रंग खेळलोय. पण मग नंतर जेव्हा निघत नाही, शाळेत जायचं असतं, तेव्हा मात्र मग खूप कसं तरी होतं. मी रंगपंचमीला उठले की आधी आईला विचारते आज किती तारीख आहे ग आई, आणि मग पप्पांच्या मागं लागते. मग रंग आणणार, मग थोडेफार बनवणार, मग मित्रमैत्रिणींना हळूच जाणार आणि कलर लावणार.
किती छान. आणि कोरडे रंग पण खेळत हो, असशील ना? आम्ही फक्त कोरडे रंग खेळतो फक्त. की त्याच्यापासून कपडे पण आपले खराब होत नाही, आपल्या स्किनला पण त्याचा त्रास होत नाही, आनंद पण मिळतो. मग हे सगळं असं करत असताना कधीतरी लुटूपुटूची भांडणं होतात की नाही? थोडीफार मग ती लगेच मिटतात पण. 2-4 मिनिटात. तुझ्या शाळेतला तुझा आवडता विषय कोणता? गणित. गणित आवडतं. हो, आणि काय व्हायचंय तुला मोठेपणी? मला जास्त करून सगळं व्हावं वाटतं, रोज वेगवेगळं व्हावं असं वाटतं, पण मला जास्त करून ना रेडिओ जॉकी व्हायचंय. वा, तुझं सगळं स्वप्न खूप छान आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पण खूप छान आहे, त्याच्यासाठी तर आमच्या शुभेच्छा आहेच आहेत. शाळेमध्ये काय काय कोणते कोणते प्रकार तू करतेस, कशात भाग घेतेस? वेगवेगळ्या स्पर्धा होतात, ज्या काही स्पर्धा होतील मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेते. घेतेस आणि त्याच्यात बक्षीस पण मिळतं तुला. हो, आतापर्यंत कोणत्या कोणत्या स्पर्धेत तू भाग घेतलायस? म्हणजे आता अमृत महोत्सव चालू आहे सध्या, त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं नाही झालं. त्यानंतर चित्रकले स्पर्धेत भाग घेतला होता, कविता गायन, काव्य वाचन, काव्य गायन. अरे आपल्या बालमित्रांसाठी एक छानशी झलक म्हणून दाखव ना. आज मी तुम्हाला चंद्रशेखर आझादांची गोष्ट सांगू इच्छिते. वा, सगळ्याच बालदोस्तांना आवडेल, कारण सध्या आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. आणि या स्वातंत्र्यासाठी जे आपले स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी बलिदान दिलं आहे, आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाटते की त्यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे ते आपल्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी त्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आपली जबाबदारी जास्ती आहे की आपण रस्त्यात केर टाकायचा नाही, हो की नाही? हो. रस्त्यावरती चुकीच्या पद्धतीने वाहनं चालवायची नाही, थुंकायचं नाही, की जेणेकरून ते सगळं अस्वच्छता किंवा बेशिस्त वागून कुणाच्या तरी काही दुखापत होण्याची शक्यता असते, असं कुठल्याही गोष्टी करायच्या. आणि हे स्वातंत्र्य जे मिळालं आहे त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ नये म्हणून आपण प्रत्येकानं एक जबाबदार नागरिक म्हणून वागलं पाहिजे. आर्या, तू आता सांगितलंस की चंद्रशेखर आझादांची तू गोष्ट सांगतेस, बालमित्रांना नक्कीच आवडेल, सांग. महात्मा गांधी यांच्या आंदोलनाने प्रेरित होऊन बनारस येथील शाळेतील 14-15 वर्षाच्या काही मुलांनी आंदोलनात भाग घेतला, पण इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि कोर्टात हजर केलं. जजने त्यांना विचारले, तुझे नाव काय? त्या मुलाने सांगितले, माझे नाव ऑक्टोबर. वडिलांचे नाव काय? नोव्हेंबर. आडनाव काय? डिसेंबर. काय चाललंय हे? खोटी माहिती दिलीस तर शिक्षा होईल त्याला. दुसऱ्या मुलाला विचारलं, तुझे नाव काय? त्याने सांगितले, माझे नाव चंद्रशेखर. वडिलांचे नाव काय? स्वातंत्र्य. आडनाव काय? आझाद. जजच्या लक्षात आलं की हाही मुलगा आपल्याशी खोटं बोलतोय. हे लक्षात येताच त्याने त्या मुलाला 14 फटक्यांची शिक्षा सुनावली आणि त्याने हेही सांगितलं होतं की मी जेलमध्ये राहतो. आणि त्या मुलाचं खरं नाव होतं चंद्रशेखर सीताराम तिवारी. आणि त्याने जो पत्ता सांगितला जेल, त्यामध्ये ते कधीच गेले नाही बरं का. जेलच्या दारासमोर असा चौथरा आहे, त्या चौथऱ्यावर आरोपीला बांधून उभे केले जाते आणि मिठाच्या पाण्याने भिजवलेल्या चाबकाने फटके दिले जातात. दुसऱ्या तिसऱ्या फटक्यात चांगले सरळ व्हायचे बरं का. हा मुलगा तिथे गेला, वर चढला, उभा राहिला आणि त्याने सांगितलं, मला बांधण्याची गरज नाही, मी उभा राहतो, मार तू. प्रत्येक फटक्यासोबत तो मुलगा ओरडत होता. दुसरा फटका अजून जोरात, तिसरा फटका अजून जोरात, चौथा फटका अजून जोरात. प्रत्येक फटक्यासोबत तो मुलगा ओरडत होता, वंदे मातरम, वंदे मातरम. 14 फटके त्या मुलाने उभे राहून सहन केले. आणि आता तो मुलगा चक्कर येऊन पडणार तेवढ्यात गर्दीतला एक माणूस धावत पळत आला आणि त्या व्यक्तीने त्या मुलाला झेललं. जेलरने त्यांना बोलवलं. ती व्यक्ती त्या मुलाला घेऊन जेलरकडे गेली. ज्या आरोपीला मारले जायचे त्या आरोपीला 2 आणे दूध पिण्यासाठी दिले जायचे. नेहमीप्रमाणे जेलरने त्या मुलाच्या हातावर 2 आणे ठेवले. त्या मुलाने ते 2 आणे घेतले आणि त्या जेलरच्या तोंडावर फेकले आणि तो म्हणाला, तूच पिया 2 आण्याचं दूध. तेव्हापासून मात्र त्या मुलाने 2 शपथी घेतल्या बरं का. पहिली शपथ म्हणजे कधीही कोणत्या आंदोलनात भाग घ्यायचा नाही, कारण मार खावा लागतो. दुसरी शपथ म्हणजे कधीही इंग्रज सरकारच्या हाती लागायचं नाही. आणि त्या शपथी त्या मुलाने आयुष्यभर पाळल्या बरं का. आणि ह्या घटनेनंतर त्या मुलाला सर्वजण चंद्रशेखर आझाद ह्या नावाने ओळखू लागले. खरं तर त्या मुलाचं आडनाव तिवारी होतं, पण या घटनेमुळे सर्वजण त्याला आझाद या नावाने ओळखू लागले. नंतर काही वर्षांनी जेव्हा चंद्रशेखर आझाद आणि सुखदेवराज जेव्हा अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये बसले होते, तेव्हा त्यांची चर्चा चालू होती की आता ब्रह्मदेशात जाऊन काही शस्त्रे आणायची की काय.
अशी त्यांची चर्चा चालू होती. तेवढ्यात कोणीतरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितले की आझाद बसले तिथं अल्फ्रेड पार्कमध्ये. पण आझादांची भीती खूप होती बरं का मात्र, कारण त्यांच्याकडं एक माउजर जातीचं पिस्तूल होतं. त्या पिस्तुलाचं त्यांनी एक नाव ठेवलं होतं. त्या पिस्तुलाचं नाव काय होतं माहिती आहे? त्या पिस्तुलाचं त्यांनी नाव ठेवलं होतं बमतुल बुखारा. एकाच गोळीत टार्गेट खल्लास. ते नेहमी म्हणायचे की जोपर्यंत माझ्याकडं बमतुल बुखारा आहे तोपर्यंत कोणी काय माझं वाकडं करू शकत नाही. आणि ते होतंही बरं का. आणि त्यांच्या नेमबाजीची इतकी दहशत होती की खास त्यांना मारण्यासाठी इंग्रज सरकारने इंग्लंडवरून 4 शार्प शूटर मागवले होते आणि त्यातलाच एक नेमका अलाहाबादमध्ये होता. आणि त्या अलाहाबादमधल्या शार्प शूटरचं नाव होतं नडबावर. जेव्हा त्या नडबावरला कळालं की आझाद अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये आहेत, तेव्हा तिथे त्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढे पोलीस असतील तेवढे सर्व पोलीस घेऊन तो अल्फ्रेड पार्कमध्ये आला आणि त्यांच्यासमोर पिस्तूल त्यांच्यासमोर धरली आणि म्हणाला, क्यूबे यहाँ क्यू बैठा है. एका झटक्याचाही विलंब न करता आझादांनी त्याच्यावर गोळी झाडली. त्याच्या हातात ही पिस्तूल होती, त्या कारणाने त्यांनीही पिस्तुलातली गोळी झाडली. आझादांच्या ती मांडीला लागली आणि आझादांनी जी गोळी मारली ती त्यांच्या हाताला लागली. तो जखमी झाल्यामुळे तो तिथून निघून गेला. त्यानंतर आझाद झाडामागे गेले आणि सुखदेवराज यांना म्हणाले, तुम्ही इथून निघून जा. सुखदेवराज म्हणाले, मी माझा कॅप्टन इथे जखमी पडला आणि मी कसा निघून जाऊ. तेव्हा आझाद म्हणाले, तुझ्या कॅप्टनची तुला आज नाही, तू इथून निघून जा. आणि मग ते निघून गेले. तेवढ्यात अजून एका पोलीस अधिकाऱ्याला समजलं की अल्फ्रेड पार्कमध्ये आझाद आहेत आणि त्या अधिकाऱ्याचे नाव होते मोहम्मद जुमान. मोहम्मद जुमान नावाचा हा अधिकारी 20-22 पोलीस घेऊन तिथे आला. एका बाजूने 20-22 जण फायरिंग करतायत आणि एका झाडाच्या मागून आझाद फायरिंग करतायत. जेव्हा त्यांना वाटलं की आता आपण इथून निष्ठून पळून जाऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी स्वतःच्या कणपटीला गोळी लावली, पिस्तूल लावली आणि एक गोळी झाडून घेतली आणि त्या झाडाखाली त्यांनी हौतात्म्य पत्करलं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला फायरिंग होईना. हे बघून हळूहळू पोलीस घेरा करत जवळ येऊ लागले. पण पोलिसांच्या मनातली भीती अजून गेली नव्हती. त्यांना असं वाटत होतं की आता हा उठेन आणि आपल्या अंगावर गोळी झाडेन की काय. अशा भीतीने अक्षरशः त्यांनी बंदुकीच्या त्यांच्या शरीरात संगीने खुपसून पाहिले की हा मेलेला एकच जिवंत आहे. अशा या महान क्रांतिकारकाला माझा सलाम. आणि ज्यांचे रक्ताचे शिंतोडे ज्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत ज्या मातीत मालवली त्या ठिकाणचे दर्शन घेण्यासाठी, तिथली माती आपल्या कपाळी लावण्यासाठी तब्बल 4 दिवस रांगा होत्या. पण त्या इंग्रज सरकारला कुठं माहिती की या भारत मातेच्या पठ्ठ्याने 14व्या वर्षीची शपथ घेतली होती की पोलीस सरकारच्या हाती लागायचं नाही, आणि ती त्याने आयुष्यभर पाळली. धन्यवाद. खूप छान गोष्ट सांगितली. ह्या गोष्टी तू वाचतेस वेगवेगळ्या पुस्तकातून किंवा काय, वाचनाचा कितपत तुला छंद आहे? म्हणजे म्हटलं तर भरपूर प्रमाणात. आणि गोष्टीची पुस्तकं वाचते का अशा क्रांतिकारकांच्या पण गोष्टी वाचतेस? म्हणजे सगळंच वाचते, पण मला क्रांतिकारकांच्या गोष्टी जास्त आवडतात. आणि त्यातून तुला काय संदेश मिळतो बरं? की स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. खरी गोष्ट आहे. आणि किती छान त्यांनी ज्या शपथ घेतली होती त्या शपथेला सुद्धा ते जागले, चंद्रशेखर आझाद. हो की नाही? तू हिंदी कविता सुद्धा सादर करतेस शाळेमध्ये वेळोवेळी. हो. मग आता आपल्या बालमित्रांना काय ऐकवतेस? माझ्या बालमित्रांना रश्मी रथिया सांगू इच्छिते. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम सह धूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निखर. सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है. मैत्री की राय बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए. दो न्याय अगर तो आधा दो, पर उसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम. हम वही खुशी से खाएंगे पर जन पर असी न उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका. उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुज पर छाता है पहले विवेक मर जाता है. जब नाश मनुज पर छाता है पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले,
जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे। यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन झंकार सकन, मुझ में लय है संसार सकन, मुझ में लय है संसार सकल। अमृत फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में, उदयाचल मेरा दीप्तिभाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, भुज परिधि बंध को घेरे है, मैनाक मेरू पग मेरे है, दीप्ते जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर। दृगो तो दृश्य कांड देख मुझ में सारा ब्रह्मांड देख, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरित सर सिंधु मंद्र, शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि जिष्णु जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल। जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे। भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख, यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत कारण। मृतकों से पटी हुई भू है, पहचान कहा इसमें तू है, मृतकों से पटी हुई भू है, पहचान कहा इसमें तू है। अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख, सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं, जिह्वा से करती ज्वाल सघन, सांसों में पाता जन्म पवन, पर जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर, मैं जब भी मूंदता हूँ लोचन छा जाता चारों ओर मुरन। बांधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है, यदि मुझे बांधना चाहे मन तो पहले बांध अनंत गगन, जो सुने को साध न सकता है वो मुझे बांध कब सकता है। हितवचन नहीं तूने माना, हितवचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ, याचना नहीं अब रन होगा, जीवन जया की मरण होगा, टकराएंगे नक्षत्र निखर, बरसेगी भूपर वन्य प्रखर, वनशेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा, दुर्योधन रन ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, विषबान बूंद से छूटेंगे, वायु श्रुगाल सुख लूटेंगे, सौभाग्य मनुज के फूटेंगे, आखिर तू भूषाई होगा, आखिर तू भूषाई होगा, हिंसा का परदाई होगा। थी सभा सन्न सब लोग डरे, थी सभा सन्न सब लोग डरे, चुप थे या थे बेहोश पड़े, केवल दो नर नाघाते थे, धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे, कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय, दोनों पुकारते थे जय जय। धन्यवाद। ही इतकी मोठी कविता जी आहे की रश्मिरथी, ही तुझी खूप छान पाठ पण आहे, पण शाळेत तुला हिंदी विषय नाही आहे? नाही आहे. मग हे कोणी शिकवलं तुला? म्हणजे मला आधी वाचनाची आवड अशी लागली की आधी पप्पांनी ना पुस्तक आणलं होतं रश्मिरथी, मग मला आधी ते फार काय आवडलं नव्हतं, मी फक्त ते सहज वाचलं, मला आवडलं नाही ते. एक दिवस पप्पा ना आशुतोष राणा यांनी रश्मिरथीतला तृतीय सर्ग म्हणून दाखवत होते, ते ऐकत होते, मग मी जाऊन बसले, मग तेव्हा मला ते आवडलं, मग सहज मी त्यातल्या 2-4 ओळी म्हणल्या, मग त्या सर्वांना आवडल्या, मग मी ना ते तृतीय सर्ग पूर्णच पाठ करून टाकला आणि तो इतका छान सर्वांना आवडला की आम्ही त्याचा व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकला. वा, आणि तू वेगवेगळ्या भाषा पण शिकतेस? हो. कोणत्या कोणत्या भाषा येतात तुला? मला स्पॅनिशचे नंबर्स येतात, म्हणजे चालू आहे ते शिकायचं आता. आणि मला कशी शिकतेस या भाषा तू? आधी ना म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा 10 दिवसाच्या ना झेडपी लाईव्ह एज्युकेशनच्या कार्यशाळा चालू होत्या, त्या कार्यशाळेमध्ये मी म्हणजे फक्त सहभाग घेतला आणि मला त्याच्यात जॅपनीजची आवड लागली. तर जर्मनी पण होतं, पण मला जर्मनी फारसं काय आवडलं नाही, म्हणून मी जॅपनीजला पुढं शिकायचा प्रयत्न केला आणि मला ते खूप आवडलं, म्हणून मी ते आता शिकले. मला स्वतःचं इंट्रोडक्शनही करता येतं. सांग बरं. हाजी मामाशिते म्हणजे नमस्कार. वाताशिवा आर्या देस म्हणजे माझं नाव आर्या आहे. वाताशिवा राहुरीनी सुनेदा इमास म्हणजे मी राहुरीत राहते. वाताशिवा इंदोजिन देस म्हणजे मी भारतीय आहे. वाताशिनो निहोंगोनो गाक्सी देस म्हणजे मी जॅपनीज ह्या भाषेची स्टुडंट आहे. वाताशिनो निहोंगोनो सेन्सेनो नामावा चैत्राली देस म्हणजे माझ्या जॅपनीजच्या टीचरचं नाव चैत्राली आहे. वाताशिनो गोतोनो नामावा झेडपी प्रायमरी स्कूल तांदुळवाडी देस म्हणजे माझ्या शाळेचं नाव झेडपी प्रायमरी स्कूल तांदुळवाडी आहे. वाताशिनो तोमोदाचिनो नामावा श्रेया देस म्हणजे माझ्या मैत्रिणीचं नाव श्रेया आहे.
वाताशिनो चिचिनो नामाय वा राहुल देस, म्हणजे माझ्या वडिलांचं नाव राहुल आहे. वाताशिनो हाहानो नामाय वा कल्याणी देस, म्हणजे माझ्या आईचं नाव कल्याणी आहे. वाताशिनो इमोउतोनो नामाय वा अद्विता देस, म्हणजे माझ्या बहिणीचं नाव अद्विता आहे. आरिगातो गोजाइमास, थँक्यू. वा, खूप छान. मग आता ही भाषा तुला आवडते, हो की नाही? मग सध्या ऑनलाईन मधनं शिकतेस हे सगळं? नाही, म्हणजे शिकत होते. आता लॉकडाऊनला बराच काळ झाला ना. पण आता वेळ मिळाला तर तू कसं आपल्याला शिकता येईल, प्रयत्न चालू आहे. माझ्याकडे जॅपनीजची म्हणजे पुस्तक आहे, मी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांची जी लिपी आहे ती पण तुला येते हळूहळू? नाही, म्हणजे सुरुवात करायची अजून, म्हणजे ते मराठीतनच आहे. आणि स्पॅनिश कशी शिकलीस तू? स्पॅनिश पप्पांनी मला एक दिवस नंबर्स लावून दिले, ते मला तेवढेच नंबर्स येतात स्पॅनिशमध्ये. हो. मग कसं म्हणतात त्याच्यामध्ये, कसे नंबर्स? उनो म्हणजे 1, 2 म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे मी आता 10 पर्यंत म्हटले. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता मी 20 पर्यंत म्हटले. अरे वा वा वा, खूप छान. म्हणजे हा जो तुझा भाषा शिकण्याचा जो एक छंद आहे तो पण तू जपतेस. हो. आणि खेळात कशी आहेस तू? कुठले खेळ आवडतात तुला? मला स्केटिंग आवडतं, सायकलिंग आवडतं, आउटडोर गेम्स सगळेच आवडतात. मग स्केटिंग कशी शिकलीस तू? तिथे आहे तुमच्या शाळेमध्ये सोय आहे स्केटिंग? नाही, शाळेमध्ये नाही, मी म्हणजे क्लास लावलेत. आणि आता तिथे त्याच्यात काय प्रगती आहे तुझी? म्हणजे माझं जिल्हास्तरीयवर 2य क्रमांक आलाय. वा, अभिनंदन. धन्यवाद. आणि पण राज्यस्तरीयवर निवड झाली होती, पण माझा हात तेव्हा फ्रॅक्चर झाला, त्यामुळे मला पुढे खेळता नाही आलं. स्केटिंगमुळेच झाला होता फ्रॅक्चर? हो. त्यामुळे तू त्याच्यात सहभागी पडले तरी परत एक राऊंड खेळले होते, त्यामुळे तो नंबर आहे. हे खरं स्पोर्ट्समन स्पिरिट. थांबली नाहीस तू? नाही. आणि पुन्हा आता छान झाल्यानंतर पुन्हा स्केटिंग खेळतेस, प्रॅक्टिस करतेस. किती वेळ देतेस रोज प्रॅक्टिससाठी? 2 तास. 2 तास. म्हणजे क्लास असतात. आणि त्याच्यात पण वेगवेगळ्या लेवल आहेत का? हो, म्हणजे लेवल नाही आहेत. आधी आपल्याला बेसिक स्केट्स असतात, मग ते आपल्या मनावर असतं आपल्याला स्कॉट घ्यायचे की इनलाईन. म्हणजे तुला त्या गेमची सगळी माहिती हळूहळू व्हायला लागली आहे. हो. तू करून पण घेतेस. हो. इतर जी वाद्य आहेत किंवा गाणं शिकणं असं काही चालू आहे? हो, मला पियानोवर गाणं वाजवता येतं. मग शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घेतेस की नाही? हो, भरपूरदा. आणि त्या स्टेजवर तू काय काय आतापर्यंत परफॉर्म केलंय? म्हणजे वैयक्तिक गायन होतं त्याच्यात, म्हणजे ते पण घेतलं होतं. गॅदरिंगमध्ये डान्स घेतले होते भरपूर, म्हणजे खूप डान्स. म्हणजे तू प्रत्येक इव्हेंटमध्ये असतेच? हो. आणि तुला आवडतं पण? हो. आणि काव्य वाचन पण आवडतं? हो. जसं तू आता हिंदी कविता म्हणून दाखवलीस तसं काव्य वाचन पण आवडतं? हो. मग ते पण हिंदीच का? हो, हिंदीच. एक झलक आपल्या छोट्या दोस्तांसाठी. हो. मोमबत्तियां बुझ गई, चिराग तले अंधेरा छाया था, फांसी के फंदे पर जब तीनों वीरों को झुलाया था, सुखदेव भगत सिंह राजगुरु के मन को कुछ और न भाया था, हंसते हंसते देश की खातिर फांसी को गले लगाया था, मौत का उनको डरना था, सीने में जोश जोशीला था, परवाह नहीं थी अपने प्राण की, बसंती रंग का पहना चोला था, छोड़ मोह माया इज्जत की अपनों को भी भुलाया था, हंसते हंसते देश की खातिर फांसी को गले लगाया था, इंकलाब का नारा लिए विदा लेने की ठानी थी, लटक गए फांसी पर किंतु मुख से उफ तक न निकाली थी, देशभक्ति को देख तुम्हारी सबने आंसुधार बहाया था, हंसते हंसते देश की खातिर फांसी को गले लगाया था, तुम छोड़ गए इस दुनिया को दिखाकर आजादी का सपना, तुम छोड़ गए इस दुनिया को दिखाकर आजादी का सपना, सपना हुआ था सच लेकिन हमने खो दिया बहुत कुछ अपना, गोरों ने अपनी संस्कृति में हमारे सभ्याचार में बसाया था, हंसते हंसते देश की खातिर फांसी को गले लगाया था. धन्यवाद. वा, हे सगळं पाठ होतं तुझं, तू करतेस. हे सगळं कोण करून घेतं तुझ्याकडून? पप्पा. कोणत्या प्रकारचं वाचन तू करतेस? नाट्य वाचन वगैरे असं करतेस की नाही? थोडंफार. म्हणजे सगळ्यात तुझी आवड आहे. हो. आणि प्रत्येक गोष्ट करण्याचा तू प्रयत्न करतेस, ही खूप चांगली गोष्ट आहे. मग आर्या, घरी कोण कोण आहे तुमच्या? आई, बाबा, छोटी बहीण, आजी, आजोबा. मग आजी गोष्ट सांगते की नाही तुला? हो, रोज.
आजीच्या गोष्टी कशा असतात? खूप छान. आणि पुस्तकातल्या गोष्टींपेक्षा आजीची गोष्ट जास्त आवडते ना? हो. आता आपण या टप्प्यावर तुझं पियानो वादन ऐकूया. तर आर्या, तू इतक्या सगळ्या गोष्टी करते, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेते, त्याच्यात तुला बक्षिसं पण मिळाली आहेत. हो, भरपूर. तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच यशवंत हो, गुणवंत हो. धन्यवाद.